नमस्कार, मी ओम निकम. तर मित्रांनो, मी असे आज 5 इंडिकेटर्स घेऊन आलो आहे, की जे तुम्हाला खूप मदत करणार आहे. आणि 99% लोकांना ते इंडिकेटर्स माहीत नाही आहे. म्हणून मी ते आज खूप रिसर्च करून ते इंडिकेटर्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. आणि मला माहिती आहे, की इंडिकेटर्स तुम्हाला मार्केटमध्ये खूप मदत करणार आहे. चला तर आता आपण स्क्रीनवरती इंडिकेटर्स बघून घेऊया. तर मित्रांनो, मी आता इथं स्क्रीन ओपन करून घेतली आहे. सध्या मार्केट लाईव्हमध्ये मी व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. तर आता आपण इंडिकेटर्सवर जाऊ. आपलं पहिलं इंडिकेटर आहे सपोर्ट अँड रेजिस्टन्स. तर मित्रांनो, हे इंडिकेटर कसं काम करतं मी तुम्हाला सांगतो. आता हे आपलं लेवल्स विथ ब्रेकचं आपण लावलं आहे इंडिकेटर. तर मित्रांनो, हे इंडिकेटरनी जे ट्रेडर्स बिगनर्स असतात त्यांना हे खूप काम येतं मित्रांनो, कारण त्यांना सपोर्ट अँड रेजिस्टन्सच काढता येत नाही. तर मित्रांनो, ते सपोर्ट अँड रेजिस्टन्स या प्रकारे काढू शकता. तर इथं बघू शकतो मित्रांनो, हा बघा, हा एक सपोर्ट आहे. आता समजा हा सपोर्ट आहे आणि इथं मार्केट गेलं, तर हा रेजिस्टन्स आहे मित्रांनो. हा सपोर्ट आपण पकडला, इथून जर आपण एंट्री घेतली तर हा आपला रेजिस्टन्स झाला. जर आपण इथून एंट्री घेतली तर हा आपला सपोर्ट होऊन जातो आणि हा आपला वरचा रेजिस्टन्स होऊन जातो. तर इथं बघू शकता, जिथं जिथं सपोर्टला मार्केटने इथं सपोर्ट आहे, इथून मार्केट अप ट्रेंड केलेला आहे. आता हा मार्केटचा इथं हाय आहे. बघू शकतो, जिथं जिथं आहे तिथं तिथं सगळीकडे लावेल आहे. तर मित्रांनो, हा इंडिकेटर असं एक काम करतो, सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढून देतो. आता इथं मित्रांनो आपल्याला सांगत असतो मार्केट, की इथं बुलिश म्हणजे बुल वीक म्हणजे जे बुलिश आहे ते म्हणजे मार्केट वर जात आहे ते वीक आहे, कारण इथं बिरिश मार्केटला वळत आहे खाली. तसंच बऱ्याच ठिकाणी आपल्याला सपोर्ट अँड रेजिस्टन्सचे लाईन्स इथं बघायला मिळतात. तर मित्रांनो, बेसिकली जे नवे ट्रेडर्स असतात त्यांच्यासाठी हे कामासाठी आहे. तर मित्रांनो, मी इंडिकेटर्स हे तुम्हाला सांगत आहे. पण तुम्ही म्हणशाल, सर वा, इंडिकेटर्सने आमचं आता आम्ही ट्रेडिंग चालू करू. पण मित्रांनो, इंडिकेटर्स हे काम त्याच्यावरून आपण ट्रेडिंग नाही करू शकत. इंडिकेटर्स आपल्याला सपोर्टसाठी राहतात. त्याच्यामुळं इंडिकेटर्सचं काम सपोर्ट करताच करायचं. तर जर तुम्ही इंडिकेटर बघून जर तुम्ही ट्रेड घेत असाल, तर मित्रांनो तुम्ही 100% लॉस खाणार, याची ध्यानात ठेवा तुम्ही. ओके. तर इथं बघू शकतो, इथं बघा, कॅन्डलचं इथं ग्रीन कॅन्डल बनली आहे. हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथून मार्केटने बघू शकतो, इथं न्यू हाय इथं मार्केटने लावला आहे, म्हणजे हा रेजिस्टन्स आहे. जर इथून एंट्री घेतली आपण, तर मित्रांनो इथपर्यंत आपण 1:2 चा रिस्क रिवॉर्ड लावून तुम्ही इथं ट्रेड घेऊ शकला असता. तर पुढचं इंडिकेटर आहे. तर मित्रांनो, तुम्ही म्हणशाल, सर याच्यातच दिसते. एनी टाईम कोणत्या याच्यात बी घ्या तुम्ही. आता समजा आपण ॲक्सिस बँकचा शेअर आहे. ॲक्सिस बँकच्या याच्यात घेतला आपण, तर याच्यात बी तुम्हाला स्ट्रॉंग सपोर्ट, स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसू शकतं. तर बघा, हा आपला रेजिस्टन्स आहे आणि हा सपोर्ट आहे. जिथं जिथं सपोर्टला मार्केटने टच केलं, तिथून मार्केट अप ट्रेंड केलेला आहे. तर जी ब्ल्यू लाईन आहे ती सपोर्ट आहे आणि जी रेड लाईन आहे ती रेजिस्टन्स आहे. पण रेड लाईन समजा तुम्ही ते एंट्री घेतली, तर हा आपल्यासाठी सपोर्टही बनू शकतो आणि हा रेजिस्टन्स बनू शकतो आपल्यासाठी. तर हे बघा, HDFCमध्ये सुद्धा सपोर्ट आपल्याला इथं बघू शकता. हा रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्सला ब्रेकआउट देऊन किती मोठा मूव्ह आपल्याला भेटला आहे. तर आपण परत रिलायन्सवर येऊन जाऊ. तर आता आपण पुढचं इंडिकेटर घेऊया. थांबा, पहिले हा इंडिकेटर आपण कट करून देऊ, नाही तर मिक्स होऊन जाईल. पुढचा आपला इंडिकेटर आहे ऑटो चार्ट पॅटर्न्स. तर मित्रांनो, मी जे इंडिकेटर्स आणले आहे ते 99% लोकांना माहीत नाही आहे. असे मी तुम्हाला तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर आपला पुढचा आहे इंडिकेटर ऑटो चार्ट पॅटर्न्स. तर मित्रांनो, ऑटो चार्ट पॅटर्न्समध्ये आपल्याला ट्रेंडोस्कोप ओपन करायचा आहे. तर मित्रांनो, हे चार्ट कसं वर्क करतं. तर मित्रांनो, ज्यांना ॲनालिसिस जमत नाही, हेवी न्यू ट्रेडर्ससाठीच आहे. ज्यांना ॲनालिसिस जमत नाही, त्यांना ट्रेंड काढता येत नाही किंवा चॅनल काढता येत नाही, त्यांच्यासाठी हा इंडिकेटर आहे. म्हणजे इथं बघू शकता, इथं आपल्याला किती छान पॅटर्न बनलेला आहे. जिथं पॅटर्नचा ब्रेकआउट मिळाला, तिथं लगेच मार्केट मूव्ह देतं. ओके. तर मग इथं बघू शकता, हा मार्केट इथं चॅनलमध्ये चालू आहे. खालीवर खालीवर इथं चॅनलमध्ये चालू आहे. जसं इथं त्यांनी 5व्या टाईम इथे बघा, इथं नंबरही दिलेला आहे. इथं चौथ्यांदा टच केला आहे, इथं 5व्यांदा टच केला आहे, इथं दुसऱ्यांदा, इथं पहिल्यांदा टच केला आहे.
असा हा बघू शकता, असा ट्रायंगल चॅनल बनत आहे. तर हा बघा इथं टच केल्यानंतर, हा मोठ्या चॅनलला टच केल्यानंतर इथून मार्केटनी अप ट्रेंड दिला आहे. तर हे आपल्याला या इंडिकेटरमुळे कळतं. तर तुम्ही न्यू असाल तर तुम्ही काय करशाल, इथं ट्रेड लाईन आखशाल, इथं ट्रेड लाईन आखशाल. तुम्हाला नीट समजणार नाही की कोणचं कॅन्डलचं विक घ्यायचा, कोणत्या कॅन्डलचा हाय घ्यायचा. त्याच्यामुळं हा इंडिकेटर न्यू ट्रेडर्ससाठी खूप वर्क करतो. तर आपल्याला बघू शकता याच्यामध्ये दिसत आहे. आपण ॲक्सिस बँकमध्ये पुन्हा बघून घेऊ. तर बघू शकता इथं एक चांगला डब्ल्यू पॅटर्न बनला आहे. ओके, सध्या लाईव्ह मार्केट चालू आहे. बघू शकता टायमिंगचं चालू आहे, इथं टाईम फ्रेम लाईव्ह मार्केट चालू आहे. लाईव्ह मार्केटमध्ये डब्ल्यू बनला आहे. इथं डब्ल्यूचा इथं 5व्या टाईमला इथं ब्रेकआउट मिळाला म्हणजे इथून मार्केट नक्की वर जाणार. इथून मार्केट कमीत कमी 1180चं आपल्याला टार्गेट इथं मार्केट देऊ शकतं. तर असं आपण इथं सायकॉलॉजी लावू शकतो. इथून लगेच आपण पोझिशन लावू शकतो. समजा मला आता इथं मार्केट अप ट्रेंड जाणार आहे, तर मी लॉंग पोझिशन लावेल. इथं एंट्री बनवेल. इथं एंट्री बनवेल आणि माझा टार्गेट किती आहे, 180 माझा टार्गेट आहे. आणि मी स्टॉप लॉस ठेवेल याचा सेकंड कॅन्डलचा वीक, म्हणजे 1:2चा रिस्क रिवॉर्ड मी ठेवेल. तर इथं माझी मी एंट्री अशी लावू शकतो. तर अशा प्रकारे तुम्ही ॲनालिसिस करू शकता. जे नवे आहे त्यांच्यासाठी आहे, न्यू ट्रेडर्ससाठी. बघू शकता बरेच प्रकारचे चॅनल्स बनले आहे. इथं बी बघा बिग डब्ल्यू बनला आहे. इथंही छोटा डब्ल्यू बनला आहे. असे चॅनल्स आपल्याला पहिलेच हा इंडिकेटर्स आपल्याला शो करून देतो. म्हणून हे इंडिकेटर खूप न्यू ट्रेडर्ससाठी कामाचं आहे. बजाज फायनान्समध्ये आपण बघून घेऊया चॅनल कसे बनले आहे. तर बघू शकता बऱ्याच प्रकारचे एकाच याच्यामध्ये बनलेले आहे चॅनल. इथं बघू शकता हा चॅनल आहे. चॅनलला इथून टच केल्यावर मार्केटने किती अप ट्रेंड दिलेला आहे. तर असे तुम्ही बघू शकता की चॅनल कसं बनत आहे. ओके, तर आता आपण पुढचा इंडिकेटर बघून घेऊ. पहिल्या इंडिकेटरला कट करून देऊ आपण. पुन्हा एकदा आपण रिलायन्स आपल्या शेअरवर येऊन जाऊ. पुढचा आपला बेस्ट मोस्ट व्हॅल्युएबल आपला आहे पुढचा इंडिकेटर, ट्रेडर्स ट्रेंड डॅशबोर्ड. 2 मिनटं मित्रांनो, थोडं नेटचा इश्यू आहे. तर बघू शकता हा आपला आलेला आहे ट्रेडर्स ट्रेंड डॅशबोर्ड. फ्लक्स फर्स्टमध्ये उघडायचा आहे. एलेक्स फर्स्ट आपण याला ओपन करून घेऊया. तर हा इंडिकेटर कसा काम करतो इथं तुम्ही बघू शकता. इथं आपल्याला दाखवत आहे, इकडं आपला इंडिकेटर आहे. इथं दाखवत आहे 1 मिनिट टाइम फ्रेम, 3 मिनिट टाइम फ्रेम, 5 मिनिट टाइम फ्रेम, 15 मिनिट, 1 आवर, 4 आवर डे. एकूण मित्रांनो 1 2 3 4 5 6 7 7 टाइम फ्रेममध्ये मित्रांनो हे तुम्हाला दाखवतं की मार्केट कोणत्या कोणत्या टाइम फ्रेममध्ये बुलिश दाखवत आहे, बेरिश दाखवत आहे, किंवा मार्केट साईडवेज दाखवत आहे. मित्रांनो बघू शकता ग्रीन म्हणजे बुलिश आहे, रेड म्हणजे बेरिश आहे, आणि हा दगडासारखा कलर आहे जो म्हणजे मार्केट साईडवेज आहे. तर इथं बघू शकतो आता इथं 1 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये रेड झाला, पण 3 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये ग्रीन आहे, 5 मिनिटच्या याच्यात बी ग्रीन आहे, 15 मिनिटच्या याच्यात बी ग्रीन आहे, 1 आवरमध्ये बी ग्रीन आहे, 4 आवरमध्ये बी ग्रीन आहे. फक्त डेमध्ये मित्रांनो दगडीचा आपला कलरचा बनला म्हणजे साईडवेज आहे. इथं बघू शकता म्हणजे सगळ्या याच्यात बुलिश आहे. म्हणजे तुम्ही मार्केटचं प्राइस ॲक्शन बघू शकता की मार्केट कोणत्या साईडला जाऊ शकतं. म्हणजे मार्केट बुलिश आहे. आपल्याला बोट साईडला आपल्याला पोझिशन घ्यायची नाही आहे हे आपल्याला समजतं. आपल्याला फक्त अप ट्रेंडमध्येच
ट्रेड करायचा आहे. हे बरेचसे याच्यात आहे मित्रांनो, आपण कोणत्याही शेअरमध्ये घेऊ शकतो किंवा लाईव्ह मार्केटमध्ये हे आपण लावू शकतो. नाव आहे त्याचं ट्रेडर्स ट्रेंड डॅशबोर्ड. हा इंडिकेटर खूप व्हॅल्युएबल आहे. पहिले हा इंडिकेटर आपण ॲनालिसिस करायचा असतो, मग त्याच्यानंतर आपण मागचे मी तुम्हाला सांगितले ते इंडिकेटर्स तुम्ही वन बाय वन ॲनालिसिस करून तुम्ही एक पोझिशन बनवू शकता मार्केटमध्ये. तर बघू शकता इथं सगळं बुलिश मार्केट आपल्याला इथं दाखवत आहे. सगळ्या याच्यात बुलिश आहे. ॲक्सिस बँकमध्ये सगळं ग्रीन 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 दाखवत आहे, म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये या ॲक्सिस बँकच्या शेअरमध्ये डाऊन साईडला आपल्याला इथं ट्रेड घ्यायचा नाही आहे, आपल्याला अप साईडला ट्रेड घ्यायचा आहे. तसंच आपण इथं शेअर्समध्ये बघितलं, आपण इथं निफ्टीमध्ये लाईव्ह मार्केट चालू आहे. निफ्टीमध्ये आपण बघून घेऊया. तर बघू शकता निफ्टीमध्ये ही छान प्रकारे सगळ्या कॅन्डल्स सगळ्या टाईम फ्रेममध्ये बुलिश बनलेला आहे. याचा अर्थ मार्केट बुलिश आहे. आणि आपल्याला इथं चार्ट्समध्ये बी दिसत आहे कॅन्डल्स मार्केट बुलिश दिसत आहे. हे बघा सतत अप ट्रेंडमध्ये चालू आहे मार्केट, म्हणून हे आपल्याला इंडिकेटर्स प्राइस ॲक्शन शो करतं. ओके, तर आतापर्यंत आपले 4 इंडिकेटर्स झाले. पहिला इंडिकेटर्स आपण बघितला सपोर्ट अँड रेजिस्टन्स. दुसरा इंडिकेटर बघितला आपण ऑटो चार्ट पॅटर्न. तिसरा बघितला आपण ट्रेंडिंग ट्रेडच्या डॅशबोर्डचा. आता आपण चौथा पॅटर्न बघून घेऊया. चौथा इंडिकेटर आपला आहे ORB. तर मित्रांनो ORB मध्ये आपल्याला ORB अल्गो हा आपला इंडिकेटर आहे. फ्लक्स चार्टमध्ये आपल्याला ओपन करायचा आहे ORB अल्गो. इथं मी ओपन करून घेतलं आहे. तर तुम्ही म्हणशाल सर हा कसं वर्क करतं, तर इथं आपल्याला बघू शकता, इथं आपल्याला सपोर्ट आणि रेजिस्टन्स काढूनच देतं. आणि इथं मित्रांनो विन रेट दिसतो आपल्याला की 11.9चा विन रेट आहे 15 मिनिटच्या टाईम फ्रेमला. जसं जसं आपण टाईम फ्रेम चेंज करतो तसं तसं विन रेट वाढतो. आता इथं बघू 1 मिनिटचा मी उघडला आहे, तर इथं टाईम फ्रेम किती दाखवत आहे 57 पॉईंट विन रेट 57.14 आपला विन रेट दाखवत आहे. आणि इथं दाखवत आहे की मार्केट बेरिश आहे, म्हणजे इथं सेलिंगवाले जास्त बसलेले आहे आणि त्यांचा स्टॉप लॉस सतत हिट होत आहे. ते आपल्याला इथं दिसतं मित्रांनो. अशा प्रकारे हा आपला ORB अल्गो फ्लक्स चार्टचा आपला आहे. तर इथं जसं जसं आपण टाईम फ्रेम वाढवत जातो तसं तसं आपला विन रेट कमी होत जातो. बघा आता इथं 15 मिनिटचा मी ओपन केला, परत 11.9चा इथं विन रेट दाखवत आहे. तसंच मी समजा 5 मिनिटचा उघडला तरी तर लगेच 26.42% विन रेट माझं दाखवत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता विन रेट कशात आहे आणि त्याच टाईम फ्रेममध्ये तुम्ही मार्केट ॲनालिसिस करू शकता. आता बघा मी इथं 30 मिनिटचा उघडला आहे. थोडा नेटवर्क इश्यू आहे मित्रांनो, म्हणून थोडा प्रॉब्लेम होत आहे. तर इथं बघू शकता 10 मिनिटाच्या 15 मिनिटच्या वेळेला आपल्याला परत 11.9 होता. तसंच आपण रिलायन्सच्या शेअरमध्ये घेऊ. इथं बघू शकता 15 मिनिटच्या टाईम फ्रेमला 11.32चा विन रेट आहे. त्याच्यानंतर तसंच मी 5 मिनिटच्या याच्यात गेलो तर 41.67चा मला विन रेट इथं मिळत आहे. ओके, अशा प्रकारे तुम्ही विन रेट बघू शकता की कुठे विन रेट आपल्याला मिळत आहे, कोणत्या टाईम फ्रेममध्ये मिळत आहे, आणि त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही करू शकता. पण मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सध्या न्यू ट्रेडर्स असाल तर तुम्ही 15 मिनिटच्या टाईम फ्रेममध्ये तुम्हाला उत्तम आहे, त्या टाईम फ्रेममध्ये तुम्ही ट्रेड आसानीने करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. तर पुढचा आपला इंडिकेटर आहे ब्लॉकचा. तर मित्रांनो हा ब्लॉकचा इंडिकेटर आपण बघून घेऊया. ऑर्डर ब्लॉक्समध्ये आपल्याला फ्लक्स चार्ट घ्यायचा आहे. ओके, याच्यामध्ये बी फ्लक्स चार्ट घ्यायचा आहे. तर मित्रांनो याच्याने काय समजतं, याच्याने आपल्याला समजतं की लोकांनी कुठे कुठे पोझिशन बाय केली आहे. म्हणजे हे बघू शकतो आपण इथं पोझिशन, इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे. काय मित्रांनो, स्ट्रॉंग सपोर्ट आहे. इथं बघू शकता इथं लोकांनी पोझिशन बनवली आहे, इथं बी पब्लिकने पोझिशन बनवली आहे. म्हणून याच्यामुळं आपल्याला समजतं की आपण याच्यावरच आपण
पोझिशन घेऊ शकतो. इथं बघू शकता हा रेड कलरचा रेजिस्टन्स होता मित्रांनो. रेजिस्टन्सला जसं ब्रेक केलं मार्केटने, जसं इथं अप ट्रेंड आहे बा, इथं आपला रिजेक्शन कॅन्डल आहे, हिला रिजेक्शन कॅन्डल म्हणता. रिजेक्शन कॅन्डल देऊन मार्केटने खूप मोठा अप ट्रेंड घेतला आहे. तसंच इथं मित्रांनो आपण हे निफ्टी रिलायन्समध्ये बघत आहे, इथं पोझिशन बनवली आहे 5 मिनिटाच्या ऑर्डर ब्लॉकमध्ये. तसंच आपण ॲक्सिस बँक घेऊया. ॲक्सिस बँकमध्ये बी बघा इथं पोझिशन बनवता आली असते मित्रांनो. जसं इथं आपल्याला ब्रेकआउट मिळालं, हा सपोर्ट आहे, ब्ल्यू म्हणजे सपोर्ट, रेड म्हणजे रेजिस्टन्स. जसं इथं मार्केट इथं जसं इथं याचा ब्लॉकचा आपल्याला ब्रेकआउट दिसला तसं मार्केट अप ट्रेंड जात आहे. इथे बघा जसं ब्रेकआउट दिसला तसं मार्केट अप ट्रेंड जात आहे. तर त्याच्याने आपण सायकोलॉजी लावू शकतो की मार्केट अप ट्रेंड आहे की मार्केट डाऊन ट्रेंड आहे. जर तुम्ही आपण हा इंडिकेटर आपण लावला आणि आपल्याला जर तुम्ही न्यू असाल तर तुम्ही असं लावलं, इथं दिसत आहे ग्रीन, तर तुम्ही इथं आसानीने इथं तुम्ही ट्रेड घेऊ शकता आणि इथं चांगला प्रॉफिट घेऊ शकता. म्हणजे इथून समजा मार्केट इथं आहे 160 वर इथं होतं, 1160 वरून मार्केट डायरेक्ट 1000, 2 मिनटं, 160 वरून 1167 पर्यंत, म्हणजे 7चा आपल्याला इथं 7 पॉईंट आपल्याला इथं मूव बघायला मिळतो. तसाच इथं बघा, इथं जर तुम्ही घेतला असता तर इथं किती आपल्याला भेटेल, 174, इथून 163 पासून 174, म्हणजे तुम्हाला इथं 10 पॉईंटचा इथं मूव तुम्हाला इझिली कॅप्चर करता आला असता. तर अशा प्रकारे हा आपले इंडिकेटर होता. बरेचसे आपले इंडिकेटर्स आहे, अजून आपण याच्यावर नवीन व्हिडिओ बनवू. अजून नवीन नवीन इंडिकेटर्स मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही अजून आमच्यासाठी असे सोपे सोपे इंडिकेटर्स आणा, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा. त्याच्यावर आपण लाईव्ह प्रेडिक्शन टाकत असतो. तुम्ही माझ्यासोबत ट्रेडिंग करू शकता. मी लाईव्ह ट्रेडिंग बी करत असतो. तर चला आता आपण इथंच थांबूया. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.